माणूस मेल्यावर त्याच्या आत्म्याला भूक लागते का? तहान लागते का? आणि जर लागली तर त्याला पाणी कोण देतं? गरुड पुराणात असं स्पष्ट लिहिलं आहे की मृत्यूनंतर आत्मा यातना भोगतो, जर त्याचं आयुष्य दानशून्य असेल तर. आज मी सांगणार आहे अशा राजाची कथा ज्याच्याकडे सोनं होतं, सत्ता होती, पण मृत्यूनंतर तो एका थेंब पाण्यासाठी रडला. तो राजा कोण होता? त्याचं इतकं मोठं पाप काय होतं? आणि एकच छोटंसं दान त्याला कसं वाचवून गेलं? ही कथा नाही, हा गरुड पुराणाचा इशारा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही कथा तुमचं आयुष्य बदलू शकते. जर ही कथा तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ही कथा आहे अशा राजाची ज्याच्याकडे सर्व काही होतं, फक्त करुणा नव्हती. खूप वर्षांपूर्वी राजा सुकर्मा नावाचा राजा होता. त्याचं राज्य समृद्ध होतं. धान्याने भरलेली कोठारं, सोन्याने भरलेली तिजोरी. पण राजाचं मन कठोर होतं. गरीब, वृद्ध, भुकेले लोक दरबारात येत. राजा म्हणायचा, हे माझं कष्टाचं धन आहे, दान केल्याने कोणी मोठा होत नाही. दरबारात साधू संत येऊन समजावायचे, पण राजा त्यांना हसून हाकलायचा. एके रात्री राजाला असह्य वेदना सुरू झाल्या. वैद्य बोलावले, औषधं दिली, मंत्रपठण झालं, पण काहीच उपयोग झाला नाही. तेवढ्यात दिवे मंद झाले. दरबार थंड पडला आणि अचानक 2 यमदूत प्रकट झाले. राजा सुकर्मा, तुमचा काळ पूर्ण झाला आहे. राजा थरथर कापू लागला. राजाचा आत्मा शरीरातून बाहेर आला. तो स्वतःचं निश्चल शरीर पाहू लागला. राणी रडत होती. मुलं बेशुद्ध पडली होती. राजा ओरडत होता, मी इथेच आहे, मला सोडू नका. पण कोणीही ऐकत नव्हतं. गरुड पुराण सांगतं, आत्मा सर्व पाहतो, पण कोणी त्याला पाहू शकत नाही. यमदूत आत्म्याला यममार्गावर घेऊन गेले. तो मार्ग भयावह होता. जळती वाळवंट, काटेरी रस्ते, असह्य ताप. राजाला प्रचंड तहान लागली. तो विनवू लागला, थोडंसं पाणी द्या, माझ्याकडे सोनं आहे. यमदूत हसले, इथे सोन्याला किंमत नाही, इथे फक्त दान चालतं. तेवढ्यात यमदूत थांबले. तू आयुष्यात एकदाच दान केलं आहेस. राजा चकित झाला. यमदूत म्हणाले, एकदा नकळत तू एका तहानलेल्या गाईला पाणी दिलं होतंस. त्या एका छोट्या पुण्यामुळे राजाला थोडं पाणी आणि विश्रांती मिळाली. राजा रडू लागला, काश मी जिवंत असताना जास्त दान केलं असतं. गरुड पुराण सांगतं, दान मोठं असण्याची गरज नाही, भावना शुद्ध असणं महत्त्वाचं आहे. एक थेंब पाणीही आत्म्याचा आधार बनू शकतो. आज दिलेलं दान उद्या आत्म्याचं रक्षण करतं.